आज खरं मी पहिल्यांदा पावसात फसलो, नाहीतरी मॉर्निंग वॉकला ह्याच्या अगोदर कधी कुठला प्रॉब्लेम आला नाही. माझं वेदर पाण्यात चूक झाली आणि इतका मोठा पाऊस सुरू झाला. मी आता बराच दूर आलेलो आहे लेनफील्ड डाऊनटाऊनकडे. आता पाहूया, मी पाऊस उतरण्याची थांबण्याची वाट पाहतो आहे. आता किती वेळ लागणार आहे मला माहिती नाही आहे, पण ठीक आहे. खरं तर नुकताच पाऊस पडून गेल्यानंतर खरं तर सर्वच वातावरण छान सुंदर असतं, पण नुकताच पाऊस पडून गेल्यानंतर एकाएकी किती ॲटमॉस्फिअरमध्ये फरक झालेला आहे. वर्णन करू शकलो नाही तरीसुद्धा आले किती फरक पडलेला आहे. आणि पहिलं जे प्लेझंट होतं त्याच्यात आणखी 2-3 टाईम्स प्लेझंट झालेलं आहे. ही मक्याची शेती आहे आणि मी आत्ता वॉक करून पाऊस पडता म्हणून रिटर्न निघालो आहे घरी. हा मकाची कणसं वगैरे जर तुम्हाला दिसत असेल ना, हे मॅक्झिमम 2 महिन्यात आलेली आहेत. हा पूर्ण मका स्वीटकॉर्न वगैरे असेल काहीतरी, पण हा पूर्णपणे 2 महिन्यात जमिनीपासून पेरल्यानंतर उगवलेला आहे. फार तर 2.25 महिने. मी एवढा करता म्हणतोय की ज्या वेळेला मी सुरुवातीला इकडे आलो होतो त्यावेळेला नुकतंच लावलं असेल, मोकळं होतं, त्यामुळे लावलं होतं की नाही माहिती नाही, पण काहीच नव्हतं. तर आज साधारण 2-2.25 महिन्यानंतर इतकं वर आलेलं आहे. आणि परत पाऊस पडल्यामुळे ना लिटरली खरं खूप वातावरणामध्ये प्रसन्नता आलेली आहे. खरं तर पाऊस पडल्यामुळे फिल्डिंग परत थोडा पाऊस सुरू झालेला आहे आणि मला अजून तर घरी जायला बराच वेळ लागणार आहे. पाहूया आता कुठे कसं काय होते ते. साधारण 1-1.5 तास मला लागू शकतो आहे. आणि आता मी निघालो आहे परत. पण जरी भिजलो तरी हरकत नाही आहे. फिलिंग तर खूप छान होतं आहे, लिटरली छान होतं आहे. आता थांबला होता पाऊस, पण बऱ्यापैकी सुरू झाला आहे. याच्या पुढे कुठे थांबायला मला आता पुढे म्हणजे मी इकडे म्हणतो, इकडे कुठे काही थांबायचं चान्स नाही आहे. बघूया आता. खरं पावसाचं प्रमाण थोडं जास्तच वाढलं आहे आता. म्हणजे हा व्हिडिओ जसा बनवतो आहे मी तसा सुरू झाला होता आणि त्याची फ्रिक्वेन्सी थोडी वाढलेली आहे. इकडे खरं तर मला सारखं येऊशं वाटतं किंवा मी येतो म्हणा. याचं कारण असं आहे की हे पेट्रोट स्क्वेअर आहे. पेट्रोट स्क्वेअर ह्याचा अर्थ आपल्याकडे जसं माजी सैनिकांसाठी वसाहती असतात तसं इथे अमेरिकन मिलिटरीचे लोकांची वसाहत असेल. कारण इकडे बऱ्याचशा प्रमाणात सुंदर तर आहे नाही असं नाही आहे, पण ह्या वसाहती ज्या आहेत ना, ह्या दाखवतो मी ते ह्या माजी सैनिकांच्यासाठी आहेत. याचं कारण असं, मी ह्या नेबरहूडमध्ये फिरताना मॅक्झिमम मला वयस्कर ग्रह तर सगळीकडे दिसतात, नाही असं नाही, पण इथे थोडं जास्त प्रमाणात दिसतात. आणि इकडे स्वच्छता सगळीकडे जशी असते तशी ऑब्वियसली चांगलीच आहे. आणि इकडे जास्त प्रसन्न वातावरण आहे असं मला वाटतं. ह्या बाजूचे मी यूट्यूबला व्हिडिओ टाकले आहेत, त्यामुळं त्याच गोष्टीचे सारखे व्हिडिओ टाकायला मला आवडत नाही.
आणि मी टाकत नाही. माझी प्रत्येक हे वेगवेगळ्या ठिकाणावरचे मी टाकण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे पुन्हा ह्याच्या बाबतीत व्हिडिओ करावा असं मला वाटत नाही आहे. हे पहा किती प्रसन्न वातावरण आहे. पहा खरं मी म्हणून नाही आहे, खरंच खूप प्रसन्न वाटतं. नुकताच पाऊस पडून गेला आहे अगदीच, आणि त्यामुळं प्रसन्नता जास्त वाढलेली आहे. जरी मी तुम्हाला सांगत जरी नसलो तरी तुम्हाला त्या चित्रांवरनं प्रसन्नता आहे की नाही ते जाणवत असेल. खरं इतकं फ्रेश आहे. केवळ पाऊस पडला आहे म्हणून नव्हे, त्याच्यामुळे त्याच्यात भर पडली आहे. नलीच खूप प्रसन्न आहे. असा पाऊस पडला आहे. पहा इतकं पाणी साठलेलं आहे. जरी घ्यायचं नाही म्हटलं तरी पण आता सारखी इच्छा होते. नुकताच पाऊस पडल्यानंतर पहा कसं वातावरण बदलतं. सारखं प्रसन्न वाटतं. मी एवढ्यासाठी म्हणतो आहे की खूपच अजूनही पावसाची शक्यता आहे. पहा अजूनही पाऊस पडू शकतो. अर्थात आता मी बऱ्यापैकी आमच्या घराजवळ पोचलेलो आहे, त्यामुळे मला काही तसा प्रॉब्लेम नाही आहे. मी जवळ आलेलो आहे आणि थोड्या वेळात मी माझ्या घराजवळ पोचेल. मी इनफॅक्ट खरं लांब गेलो होतो आत्ता बरंचसं, अर्ध्या वाट्यातनं परत फिरलेलं आहे. बरं झालं फार पुढे गेलो नाही. ते अगदी स्पष्ट सांगायचं तर थ्रिलिंग पण थोडंफार व्हावं. इतकंही थ्रिलिंग होऊ नये की जेणेकरून आपण बेअर करू शकणार नाही. त्यामुळे मी आपला वॉक करतो आहे. आणि इनफॅक्ट या रस्त्याने आपण बऱ्याच वेळा गेलो आहे, नाही असं नाही आहे. हा काय नवीन आहे म्हणजे माझ्यासाठी तर नवीन नाहीच आहे नक्की, आणि तुमच्यासाठी सुद्धा फार नवीन असेल असं मला वाटत नाही. तर पण आत्ता पावसाळ्यातलं मी म्हणजे नुकताच पाऊस पडून गेला आहे म्हणून ते दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. अगदी थोडा वेळ पाऊस पडला, जरा जोरदार पडला, इतकं पाणी साठलेलं आहे. पहा हे आउटसाईडचा रस्ता आहे. म्हणजे मी काय मुद्दामून पाणी दाखवायचं म्हणून खराब रस्ता दाखवता अशातला भाग नाही आहे. रस्ते चांगलेच आहेत, त्यामुळे रस्त्यांना नावं ठेवण्यासाठी मी नाही दाखवलं. पण नुकताच पाऊस पडत गेला आहे म्हणून. कदाचित अजूनही जोरदार पाऊस येईल. त्याच्यापूर्वी मला घरी पोचायचं आहे म्हणून मी घाईघाईने निघालो आहे. आणि हे पण दाखवलं आहे. आता इकडे माझं घर आहे म्हणून मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे मी लवकरात लवकर घरी पोहोचणार आहे. इनफॅक्ट मी खरं पहिल्यांदाच अशा सिच्युएशनमध्ये सापडलो आहे. आणि त्यात मजा एवढीच येते की काय नुसतं वॉकला गेला आहे आणि आला आहे, त्यात मजा पण नाही आहे. त्यामुळे नुकतंच वॉकला जाऊन आलो आहे आणि फिरलं आहे. तर थोडंसं थ्रिलिंग आहे केवळ पाऊस पडल्यामुळे आणि पावसात भिजल्यामुळे. अदरवाईज आणि थ्रिलिंग बऱ्यापैकी आहे. मी पुढे गेलो नाही, अडकलो नाही आहे, थोडाफारच पावसात भिजलो, एवढंच थ्रिलिंग. याचा अर्थ असा नाही की मी लगेच घरी पोचणार आहे. फक्त फारचं थोडंफार घराच्या जवळ आलेलो आहे. आणि थ्रिलिंग एवढं करताय की आत्ता जर मी तुम्हाला दाखवले तर अजून एक काळे कुट्ट ढग आलेले आहेत आणि ढगांचा गडगडाटसुद्धा कदाचित तुम्हाला ऐकून येत असेल. हा पहा, हा ढगांचा गडगडाट होतो आहे. त्यामुळे थ्रिलिंग एवढंच आहे की मला लवकरात लवकर घरी पोहोचणं. आणि मी तसं अजून घरापासून बऱ्यापैकी दूर आहे. इतकंही दूर नाही आहे, पोचू शकेल. पण कर्णकर्कश ढगांचा गडगडाट ऐकायला येतो आहे. आणि ढग कसे आहेत ते मी तुम्हाला परत एकदा दाखवतो. पहा, काळे कुट्ट ढग आहेत. हे पाहे, काळे कुट्ट ढग आहेत अगदी सगळीकडे. आणि आवाज तर ऐकायला येतच असेल तुम्हाला. हे पहा, ढगांचा गडगडाट ऐकायलाच येत असेल. केवळ ढगांचा गडगडाट ऐकवतोय मी तुम्हाला.
आणि इतके काळे कुट्ट ढग आहे म्हणतोय मी सारखं सारखं. आणि आत्ता पाऊस चालू आहे. हा पाऊस थोडा थोडा चालू आहे. थोडा नाही, आता वेग वाढला आहे त्याचा. बऱ्यापैकी वेग वाढला, बऱ्यापैकी वेग वाढला आहे. आणि मला आता घरी पोचायचं आहे. माझं तसं घर अजून बऱ्यापैकी जवळ आलेलं आहे आणि आता खूपच वाढलेलं आहे. तर आता व्हिडिओ मला बंदच करावा लागणार आहे. खरं तर थ्रिलिंग पाहिजे ना, जरा जास्त थ्रिलिंग चाललं आहे माझं. मी थोडासा पाऊस उतरला की जात होतो, पण आता बऱ्यापैकी जोरात पाऊस आहे. आणि मी आता पूर्णपणे भिजलेलो आहे खरं म्हणजे. आणि जे थ्रिलिंग म्हटलं असेल ते पुरेपूर त्या थ्रिलिंगचा अनुभव घेतलेला आहे. जरा मोठ्या कारण भिजलो, कारण एवढंच की थांबायला कुठेही जागा नव्हती. आणि अजूनही गडगडाट चालू आहे. अर्थात मी बऱ्यापैकी आणखी घराच्या जवळ पोचायला लागलेलो आहे. आता याच्यावरून पावसाच्या तुम्हाला अंदाज येईल. पण जोरदार पाऊस चालू आहे आत्ता आणि मला एका ठिकाणी थांबायला मिळालं आहे म्हणून मी थांबतो आहे. आणि आत्ता खरं फार जोरदार पाऊस आहे. इनफॅक्ट मी घरापासून फार दूर नाही आहे, पण मला स्टेपमध्ये थांबायला मिळालेलं आहे. आणि आत्ता मी पावसात भिजत नाही आहे. आता पूर्णपणे पाऊस थांबलेला आहे. ढग काळं पण कमी झालेला आहे, पण गडगडाट तर चालू आहे. आणि मी आता बऱ्यापैकी घराच्या जवळ आलेलो आहे. आता तुम्ही कळेल पूर्णपणे पाऊस थांबलेला आहे. आणि मी हे जे फार भिजलो असेल तर त्याचं कारण की मी जिथे थांबायचो आणि थोडा पाऊस कमी झाला की पुढे निघायचो. आणि पुढे थांबायला कुठेही कुठल्याही प्रकारचे असे झाड म्हणा, घर असण्याचा प्रश्नच नाही आउटसाईडला. तर तेवढं तर जाण्यापुरतं जो वेळ लागायचा त्या पावसात भिजून गेलेलो आहे. आपल्याला जे वाटतं त्याच्याही खूप कमी प्रमाणात इथलं वातावरण बदलत असतं. कधी काळे ढग असतात, ते लगेच निरभ्र होतात. तर कधी चांगलं ऊन पडलेलं असेल तर थोडा पाऊस पडायला सुरुवात होते. म्हणजे असेल, पण आपल्याला मला जाणवतं ते म्हणून म्हणतो मी. माझ्या म्हणण्याचा असा अर्थ नाही आहे की जादू होते, पण खूप कमी वेळेत वातावरण, क्लायमेट, नेचर बदलतं. एवढंच फक्त मला सांगायचं आहे. आणि नेहमीप्रमाणे आज सोमवार आहे. म्हणजे आपल्याकडे श्रावणी सोमवार आहेच नाही असं नाही, पण मी सोमवार एवढ्यासाठी म्हटलं की हे ओला कचरा, सुका कचरा नेण्याच्या गाड्या हे यायला सुरुवात झालेली आहे. आणि सर्व कचरा आपल्या घरांच्या बाहेर आणून ठेवलेला आहे. आता मी चालतो आहे तर माझ्या मागून कचऱ्याची गाडी येते, नाही असं नाही नाही. त्यामुळे हे कचरा घेऊन जातील आता. आणि माझाही वॉक आता जवळ बऱ्यापैकी संपत आलेला आहे. आता मी घरापासच्या जवळ यायला लागलेलो आहे. आणि मी जसं म्हटलं तसं कचऱ्याची गाडी आलेली आहे. आणि हा कचरा घेऊन जातील. आणि माझा वॉकही संपला आहे. झालं, एक डबा नेला, एक डबा दुसरी गाडी येईल आणि घेऊन जाईल. चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू. गॉड ब्लेस यू ऑल ऑफ यू.